Good afternoon, all of you, my dear students. In the last lectures, we just understand the concept of causes of deviation. आपण बघितलंय की काही एक आपण ग्राफ बघितलाय की ज्यामध्ये आपल्याला आयडियल बिहेवियर जे आहे आयडियल गॅसचं, तर त्यापासून तुमचा जो गॅस मॉलिक्युल्स आहे, जे रिअल गॅसेस असतात, ते नेहमी डेव्हिएट होतात. So that kind of deviation, it is from this gas laws. It is Boyle's law, Avogadro's law, and the Charles law. त्यापैकी आपण बघितले की बॉयल्स लॉ मध्ये डेव्हिएशन जे होते, जे प्रॉडक्ट आपण एक ग्राफ बघितलाय. सो द प्रॉडक्ट ऑफ पीव्ही इट इज if it is horizontal, the ideal gas, it's behave like a ideal. But if it is deviated, it's smaller than that of this हॉरिझॉन्टल लाईन. अशा पद्धतीची आपण हॉरिझॉन्टल लाईन्स बघितलेली. हे जर असेल तर हे आयडियल गॅसची बिहेवियर आहे. दिस इज द आयडियल गॅस बिहेवियर. बट इफ यू टेक एन एक्झाम्पल्स ऑफ द हायड्रोजन, इट शोज सच टाइप ऑफ डेव्हिएशन्स. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे डेव्हिएशन्स मिळते, राईट? And if you take an example, this N2, it shows the such kind of deviations. म्हणजे इथे कमी होते, हे प्रेशर आहे आणि हे तुमचा प्रॉडक्ट पीव्ही आहे. So this product PV goes on increasing the pressures, it will be the horizontal or it is constant. So this is your ideal gas. But the product PV, it is sometime it is increasing, the pressure is increases, or sometime in case of this N2 and in case of CO2, it shows the this first at low pressure ला तो small होत जातोय. एक certain minimum value achieve केल्यानंतर it will be rises up suddenly. So this is the deviations at high pressure. This is the deviation at high pressure. म्हणजेच आपल्याला जनरली असं म्हणता येईल की जे रिअल गॅसेस असतात ते डेव्हिएट होतात एक्सेप्ट युअर H2 गॅस मॉलिक्युल्स. So other real gases, it shows the deviation at low pressures, it is smaller and smaller up to reach the certain minimum value, and then rise up suddenly, it is the deviated greater at the higher pressures. So this is the deviations, it is causes, okay, due to this one. And then the compressibility factor deviation हा केव्हा असेल तर compressibility factor z equals to 1 or unity असेल, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की कारण z हा काय आहे, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे, आणि हा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर हा पीव्ही अपॉन एनआरटी किंवा आरटी असं जर असेल तेव्हा आणि तेव्हाच तो काय असतो, आयडियल गॅस असतो. बट इफ झेड इज ग्रेटर दॅन 1 और झेड इज लेस दॅन 1 हे जर असेल तर तो आयडियल गॅस नसतो, तो रिअल गॅस असतो. सो बिफोर गोइंग टू डिटेल्स इन द सम कॉजेस ऑफ डेव्हिएशन, आता हे आपण डेव्हिएशन्स बघितले, पण हे डेव्हिएशन्स कशामुळे होतात तर त्याचे कॉजेस दोन बघितले की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस चे दोन पॉस्ट्युलेट्स आहेत, ते पॉस्ट्युलेट्स रिस्पॉन्सिबल आहे फॉर दिस डेव्हिएशन्स. कुठले दोन पॉस्ट्युलेट्स तर एक पॉस्ट्युलेट्स काय म्हटलंय आपण, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस मॉलिक्युल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. म्हणजे एखादा गॅस मॉलिक्युल असेल तर त्याचा टोटल व्हॉल्यूमच्या ज्या गॅसचा व्हॉल्यूम असेल तर ते इंडिव्हिज्युअल गॅसचा मॉलिक्युलचा जो व्हॉल्यूम असेल तो निग्लिजिबल असते. पण जर प्रेशर इन्क्रीज केलं तर गॅसचे मॉलिक्युल्स एकत्र येतात आणि परत त्या दोघांचा जो व्हॉल्यूम आहे तो वी कॅनॉट बी निग्लेक्टेड. So this is the one reason. And second reason, that is the molecules of a gas do not exert any attractive force of each other. म्हणजे जर दोन मॉलिक्युल्स गॅसचे एकत्र असतील तर जर त्याचं प्रेशर नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला असेल तर त्या दोन मॉलिक्युल्स मध्ये कुठल्याही पद्धतीचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन नाहीये. दे डज नॉट एक्झर्ट एनी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू गॅस मॉलिक्युल्स. बट इफ यू इन्क्रीज द प्रेशर, जर तुम्ही प्रेशर इन्क्रीज केलं गॅसवरती तर ते काय होतील, गॅस मॉलिक्युल्स हे एकत्र येतात आणि एकत्र आल्यामुळे काय होईल की ते एकदम जवळ येईल. इट इज क्लोजर अँड क्लोजर अँड देअरफॉर दे एक्झर्ट सम फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. त्यामध्ये काहीतरी बाइंडिंग होते आणि त्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्यामुळे त्याला आपण ते निग्लेक्ट करू शकत नाही. दिस इज द सेकंड रिझन वाय this pressure on the gas is increased, the molecules and that come close to each other, and it produce certain force of attraction between them and they cannot be neglected. ते आपण neglect करू शकत नाही. So this is the two reasons why the deviation is showing by your real gas molecules, or it is also called as a non-ideal gas. Okay.
तर हे आपण लास्ट लेक्चर्सला बघितलंय. टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट द नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज it is very important concept in this kinetic theory of gases, this units, that is the van der Waal equations. And we know that the van der Waal equations, आपल्याला van der Waal equations माहित आहे काय आहे, तर PV is equals to standard 1 मोल साठी असेल तर nRT असं आपण म्हणतोय. So this is the van der Waal equations for 1 mole, or simply it is called as PV is equals to RT for the real gases. सो दिस इज द van der Waal equations. हे van der Waal equations आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. बट इन दिस van der Waal equations देर इज अ नीड टू नेसेसरी, दॅट इज टू करेक्शन इन अ प्रेशर अँड व्हॉल्यूम. प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये करेक्शन करण्याची गरज का पडली? सो इन दिस ऑर्डर ऑफ गेट दिस इक्वेशन, सम करेक्शन मस्ट बी मेड इन अ व्हॉल्यूम अँड प्रेशर्स इन दिस इक्वेशन्स. सो आता हे जे करेक्शन आहे, दोन पद्धतीचे करेक्शन त्यात आपण करतो. एक करेक्शन करतोय करेक्शन इन व्हॉल्यूम, दॅट इज द व्हॉल्यूम करेक्शन्स. आणि हे कशामुळे करावं लागतं, तर ड्यू टू द साइज ऑफ मॉलिक्युल्स. सो दिस इज द फर्स्ट करेक्शन. And second corrections, that is the pressure correction, and it is correction of pressure is due to the mutual attractions of the molecules. So these two corrections we just understand one by one. हे दोन्ही corrections आपण थोडक्यात समजून घेऊया. That is the volume corrections due to size of molecules. We know that in a volume V of the gas, there is a freedom of movement for the gas molecules. Suppose आता असंच कन्सिडर करूया की इथे ही एक फिगर आहे, यामध्ये गॅस तुमचा आपण फिल केलेला आहे आणि हा नॉर्मल टेम्परेचर प्रेशर्सला आहे आणि त्याचं व्हॉल्यूम व्ही एवढं आहे असं आपण कन्सिडर करूया. जर असं असेल तर हे दोन गॅस मॉलिक्युल एकमेकांच्या दूर असतात आणि त्यांना फ्रीडम आहे. दे आर फ्री टू मूव्ह एनीवेअर, एनी डायरेक्शन्स. ओके, so this gas molecules going, it is free to move, it is having a freedom to for movement for the gas molecules, and the actual volume of the gas molecule is negligible in comparison with the total space occupied by the gas molecules. म्हणजे आपण परत काय म्हणतोय की ही जी टोटल स्पेस आहे, यामध्ये जे नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहे फ्री आहे, एकमेकांवरती आदळतात आणि कोलिजन्स होते किंवा फिरतायत फ्री असल्यामुळे. पण ह्या टोटल जो व्हॉल्यूम आहे, हा टोटल व्हॉल्यूम हा एका गॅस मॉलिक्युलचा जो जेवढा व्हॉल्यूम असेल एवढा छोटासा, तर याच्या कंपॅरिझन मध्ये हा जो व्हॉल्यूम आहे हा निग्लिजिबल आहे. टोटल व्हॉल्यूमच्या ज्या कंपॅरिझन मध्ये याचा इंडिव्हिज्युअल व्हॉल्यूम हा निग्लिजिबल आहे असं आपण म्हणतोय. बिकॉज the total volume of the gas molecules V, it is compared to the volume of a gas molecule, India's gas molecule, it is negligible. Okay. But this gas molecules, this itself, it is pressure on the gas is increased. आता आपण असं समजूया की त्याच्यावरती प्रेशर इन्क्रीज केलंय. इफ इट इज इन्क्रीज द प्रेशर, आता याच्यावर इकडून इकडून प्रेशर इन्क्रीज केलं तर हे दोन मॉलिक्युल्स काय होईल, एकत्र येतील. हा इथं असेल तर इथे, हा इथं असेल तर इथे. सो द डिस्टन्स बिटवीन दिस टू मॉलिक्युल इज लेस. म्हणजेच काय, अट्रॅक्शन त्या दोघांमध्ये सुरू होईल. ओके, yes, if the pressure on the gas molecules or the gas is increased, the volume of the gas becomes smaller and smaller. म्हणजे हा जो टोटल व्हॉल्यूम एवढा होता तर तो किती होणार, आता एवढा होणार. सो एवढ्या छोट्याशा व्हॉल्यूम मध्ये जर हा एक गॅस मॉलिक्युल असेल तर ते कॅनॉट बी निग्लेक्टेड असं आपण म्हणतोय. सो इट मीन्स दॅट द व्हॉल्यूम बिकम्स क्लोजर और इट इज स्मॉलर अँड स्मॉलर. हेन्स इट इज चान्सेस ऑफ फ्रीडम ऑफ मुवमेंट, म्हणजे एवढ्या जागेत फिरण्याचे जे चान्सेस होते ते एवढ्या छोट्या जागेत दोन मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स फिरण्याचे चान्सेस काय होतात, मुवमेंट ऑफ दिस मॉलिक्युल्स और दिस चान्सेस ऑफ दिस मुवमेंट और द फ्रीडम ऑफ द गॅस मॉलिक्युल्स बिकम्स लेस, म्हणजे इथे कमी होतात. सो if it is less, this the freedom of the gas molecules, it is less, it means that thus the volume V is volume of the gas molecules, that is it will be the different than that of the before one. म्हणजे मला काय सांगायचं आहे की इथे टोटल व्हॉल्यूम आहे आणि याच्यावर आपण गॅस मॉलिक्युल्स केला, हा व्ही व्हॉल्यूम आहे आणि गॅस मॉलिक्युल्स वरती जर प्रेशर इन्क्रीज केलंय आपण दोन्ही साइडनी, तर हे काय होईल, छोटा होईल. व्हॉल्यूम हा गॅसचा छोटा होईल, म्हणजे एवढा छोटा झालाय. म्हणजे दोन मॉलिक्युल्स जसे इथे आणि इथे दूर होते तसं आता हे जवळ आले, त्यामुळे यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, मोमेंट ऑफ फ्रीडम हे लेस झालंय ऍज कम्पेअर टू दिस. हे जर लेस होत असेल मोमेंट ऑफ फ्रीडम,
and the volume of gas molecule is different and it is lesser than that of this one. जर कमी होत असेल तर हा जो व्हॉल्यूम आहे हा आपण व्ही म्हटलाय, हा व्हॉल्यूम आहे हा काय आहे बी आहे. म्हणजे हा जो व्हॉल्यूम आहे आफ्टर द इन्क्रीजिंग द प्रेशर ऑन द गॅस मॉलिक्युल्स दॅट द व्हॉल्यूम इट इज बी, आणि तो आपण याला बी म्हणतोय किंवा ऑर ऑल्सो इट इज कॉल्ड व्ही डॅश. सो conveniently we are using B. So this is the B. It is a actual volume. हा जो आहे तो actual volume आहे. Or also it is called as the V or the B. B dash is the or the B is the actual effective volume of the gas molecules. And then the corrected volume is, आता हा actual volume जर असेल तर corrected volume काय होणार आहे V minus B. V minus B. So this V minus B, it is the actual effected volume of the gas molecules and that is the B. आता तुमचा जो करेक्टेड व्हॉल्यूम आहे तो म्हणजेच काय V minus B, आणि B म्हणजेच काय तर इट इज अ को व्हॉल्यूम, ऑल्सो इट इज नोन ॲज को व्हॉल्यूम. तो को व्हॉल्यूम म्हणून आपण म्हणतोय किंवा त्याला इफेक्टिव्ह व्हॉल्यूम सुद्धा म्हणतोय. सो इट इज कॉल्ड ॲज द इफेक्टिव्ह व्हॉल्यूम or also it is called as the excluded volume. Excluded volume. So हे कशामुळे झालंय तर प्रेशर आपण इन्क्रीज केलंय त्यामुळे त्यांचं व्हॉल्यूम आहे तो कम, द गॅस मॉलिक्यूल कम क्लोज टू इच अदर, द फ्रीडम ऑफ द गॅस मॉलिक्यूल इज लेस and the volume of the gas molecule after increasing the pressure on the gas that will be the less, and that is the actual volume and which is denoted by the small b. And then the corrected volume, it is that the corrected volume काय आहे तर corrected volume in the equation that is V minus B. V minus B हा तुमचा corrected volume आहे. Okay, so this is all about the first correction in a volume. Correction in a volume काय केलंय आपण V minus B. This is the corrected volume. Now move towards the second correction, that is the pressure correction. And this correction it is due to the mutual, this correction is due to the mutual attractions of the gas molecule, mutual attractions of the gas molecules, right? So in a pressure corrections, when the pressure on the gas molecule is increased, आता pressure correction मध्ये जेव्हा आपण pressure increase करतोय gas molecules वरती, and then the gas molecule come close to each other, ते आधीपेक्षा gas molecules काय होईल जवळ जवळ येतील. So than before, this pressures of the gas is due to the collision of the gas molecules. Yes, this pressures of the gas is due to the collision of the gas molecule against the wall of vessel and the other gas molecules. आता आपण काय म्हणतो की याच्यावरती प्रेशर इन्क्रीज केलंय, हे जवळ जवळ येतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये काय होईल कोलिजन होईल, आणि कोलिजन्स मुळे काय होते प्रेशर क्रिएट होते. So due to the gas molecules collides on the other gas molecules or the gas molecules collides on the wall of vessel, इथे collides होईल किंवा हा याच्यावर collides होईल, त्यामुळे काय क्रिएट होते due to the collisions of the gas molecules between them and or the gas molecules or the collisions on the wall of vessels. Due to this it's create a pressures or it exerts the pressures on the gas molecules. Okay, so these pressures or the molecules of the gas within the body of गॅस इज अट्रॅक्टेड इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आता जेव्हा ते गॅस मॉलिक्युल्स त्या बॉडीमध्ये आहे किंवा ह्या कंटेनर मध्ये आहे तर हे ऑल पॉसिबल डायरेक्शननी, हे हा जो गॅस मॉलिक्युल्स आहे ज्याच्यावर प्रेशर आहे ड्यू टू कोलिजन्स, हा प्रत्येक डायरेक्शननी तो काय होईल अट्रॅक्ट होऊ शकतो. सो इट इज अट्रॅक्टेड फ्रॉम ऑल पॉसिबल डायरेक्शन्स बाय bring the all the gas molecules towards each others. आता जेव्हा ते this forces neutralize one another, आता जेव्हा ते एकमेकांकडे अट्रॅक्ट पण होतात पण अगदी जवळ येत नाही का, कारण जेवढा फोर्स या मॉलिक्युल्सने अट्रॅक्ट करायला लावला तेवढाच फोर्स या मॉलिक्युल्सने अट्रॅक्ट करायला, म्हणजे हा मॉलिक्युल इकडे पण जात नाही इकडे पण जात नाही, बिकॉज दिस टू फोर्सेस आर कॅन्सल इच अदर. हे दोन फोर्सेस काय करतात एकमेकांना कॅन्सल करतात, आणि therefore the resultant attractive forces on the gas molecules it will be the zero or it is no resultant or no resultant. So due to this असं होतंय, त्यामुळे काय होतंय की these gas molecules appear the wall of vessels, it experience the attractive forces from the molecules in the bulk
On the other hand, the molecules of a gas at the boundary will be attracted towards the center and hence the subjected to an inward pull if it is will be therefore uh, collides against the wall of vessels with less speed and then it is will not pulled inward directions. आता एक्झॅक्टली काय आहे की जर आता मी म्हटलंय की यावरती प्रेशर एक्झर्ट होतंय आणि त्याच्यामुळे काय होतंय की ते प्रेशर्स एक्झर्ट होते ड्यू टू द कोलिजन्स आणि हे दोन गॅस मॉलिक्युल्स याच्यावरती आहेत आणि हे नो रिझल्ट आहे. पण हे केव्हा जर हा गॅस मॉलिक्युल कंटेनर मध्ये प्रेझेंट असेल सेंटरला तर हे असं होतंय. पण तुमचा गॅस मॉलिक्युल सपोज हा एकतर वॉल ऑफ वेसलला आहे किंवा तुमच्या बाउंड्रीला आहे, लिक्विडच्या किंवा ह्या गॅसच्या वरच्या बाउंड्रीला आहे असं जर कन्सिडर केलंय तर इथे काय होतंय की इथे ऑल पॉसिबल डायरेक्शननी सारखाच फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट होते त्यामुळे याच्यावर नो रिझल्टंट. बट इन दिस केस this gas molecules is attracted towards inward, it is pulled inward directions. या डायरेक्शननी जास्त फोर्स आहे than that of this one, म्हणून हा जो गॅस मॉलिक्यूल आहे pulled inward directions. These gas molecules also pulled inward directions because the forces attracted this side forces is greater than that of this side. So it means that the gas molecule which is present on the center, it is no resultant, but the gas molecule present on the wall of vessels or the boundary, then it is inward pulled directions because the more forces than that of this the wall of vessels. म्हणजे हे जे गॅसेसचे फोर्सेस आहे या गॅसचा मॉलिक्यूल या गॅसचा इट इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ दिस गॅस मॉलिक्युल्स or this wall of vessel or the boundary. So it means that this collides with the wall of vessels. जेव्हा तो वॉल ऑफ वेसल वर कोलाइड्स होतोय त्याची स्पीड ही काय असते कमी असते. सो द कोलिजन्स ऑफ दिस गॅस मॉलिक्युल्स इट इज लेस. का? कारण हे याला अट्रॅक्ट करतात. दिस गॅस मॉलिक्युल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड इटसेल्फ. त्यांच्याकडे ते अट्रॅक्ट करतात म्हणून याची स्पीड काय होते कमी होते. ओके. आणि म्हणून तो पुल्ड इनवर्ड डायरेक्शन. सो इट इज will not be pulled inward directions. आता तो लेस स्पीड मी तिथे अट्रॅक्ट होतोय thus the effective force is measure. आणि म्हणून आता आपल्याला याचं इफेक्टिव्ह फोर्स काय करता येते मेजर करता येते. सो इन केस ऑफ इफेक्टिव्ह फोर्स ऑफ इट कॅन बी मेजर्स ऑफ नंबर ऑफ कोलिजन्स ऑफ द गॅस मॉलिक्युल्स अगेन्स्ट द वॉल ऑफ वेसल्स अँड इट विल बी लेस दॅन द आयडियल प्रेशर्स. आता आपण काय म्हणतोय की कोलिजन्स मुळे प्रेशर्स डेव्हलप होते. सो दॅट due to these collisions the pressure exerted on the gas molecule, but these gas molecules are this with a less speed is striking on this the collisions on the wall of vessels with a less speed. So this the pressures which is the force of attractions of this it is less and then the pressures of these gas molecules or effective force is it can be measured with the number of collisions. किती number of collisions होते त्याच्यावर of a gas molecules against the wall of vessels and it will be less than that of ideal gas. हे ideal gas पेक्षा काय असायला पाहिजे नेहमी लेस असायला पाहिजे. का? कारण इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन या साइडनी जास्त आहे त्यामुळे त्याचं स्पीड कमी आहे आणि नंबर ऑफ कोलिजन्स ऑफ द नंबर ऑफ गॅस मॉलिक्युलिटीज दिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इट विल बी लेस. आता हेन्स the correction in the measurements of the pressures be dependent on the force of attraction. आता हे जे करेक्शन आहे प्रेशरचं हे करेक्शन कशावर डिपेंड प्रेशर कशामुळे एक्झर्ट होते किंवा क्रिएट होते बिकॉज ऑफ द कोलिजन्स. ओके. सो ड्यू टू दिस कोलिजन्स द प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द गॅस मॉलिक्युल्स. बरोबर. म्हणजेच आपल्याला प्रेशर मध्ये जर करेक्शन करायचं असेल तर आपल्याला करेक्शन कशामध्ये बघायला पाहिजे मेजरमेंट ऑफ अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन मीन्स कोलिजन्स. आता कोलिजन्स म्हणजेच काय तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. So this force of attraction it depends upon if it is the wall of vessel the force of attractions it is this less or the speed of this or the collision speed of this gas molecule is less and it is dependent upon the number of gas molecules. किती number of gas molecules आहे त्याच्यावरती आणि किती number of times
ऑफ अ कोलिजन्स म्हणजे किती वेळा कोलिजन्स होते आणि किती स्पीडने होते आणि किती मॉलिक्युलचे कोलिजन्स होते. दॅट इज द मेजरमेंट. इट इज गिवन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. अँड फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोलिजन्स तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावरून आपण फोर्स ऑफ अट्रॅक्शन वरून काय काढू शकतोय आपण, करेक्शन ऑर द करेक्टेड प्रेशर. So it means that hence the correction in the measurement of the pressure, it will be dependent on the force of attraction. So if P is the pressure, that is observed pressure, and P dash is the corrected pressures. आता आपण असं कन्सिडर करूया की P हा ऑब्झर्व प्रेशर आहे, ऑब्झर्व प्रेशर, ओके, and P dash is corrected pressure or the correction pressure. This is corrected pressure. आता हे आपल्याला P dash कुठून मिळतंय? नाउ देन द करेक्टेड प्रेशर्स इज, आता जो करेक्टेड प्रेशर्स आहे, द करेक्टेड प्रेशर्स, सो दिस P plus P dash, P plus P dash, दिस इज द करेक्शन प्रेशर. प्रेशर मध्ये आपण करेक्शन केलंय आणि आपल्याला दिसतंय ते प्रेशर काय, P आहे. म्हणजे इथे जर प्रेशर असेल तर तो P आहे, पण द प्रेशर ऑन द गॅस मॉलिक्युल्स ओव्हर द वॉल ऑफ वेसल इट विल बी P डॅश. मग ह्या दोघांचं जर प्रेशर आपण कन्सिडर केलं तर P प्लस P डॅश, या दोन गॅस मॉलिक्युल्स. सो दिस इज द करेक्टेड प्रेशर P प्लस P डॅश. सो नाउ द करेक्टेड प्रेशर इज P प्लस P डॅश. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द सिंगल मॉलिक्युल्स, आता हा झालाय आपण सिंगल मॉलिक्युल्सवर. सो it is single molecules to striking on the wall of vessels, and it is depends upon the number of molecules present in the vessels or the gas, किती गॅस मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे आणि किती वेळा तो त्याच्यावरती व्हेसल्स वरती किंवा वॉल ऑफ व्हेसल वरती काय होतोय, तो स्ट्राईक होतोय किंवा कोलिजन्स होतोय. सो ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ द गॅस. आता हे जे आहे, नंबर ऑफ कोलिजन्स, number of collisions, number of collisions and number of gas molecules, हे कशावर डिपेंड्स आहे, तर इट इज डिपेंड्स अपॉन द गॅस डेन्सिटी. इट इज डिपेंड्स अपॉन द गॅस डेन्सिटी. सो दिस गॅस डेन्सिटी मीन्स आपल्याला काय म्हणायचं आहे की this force of attractions on a single gas molecules which is striking on the wall of vessels, it will be depends on the number of gas molecules which is present in the this total vessel of the gas, and it is directly proportional to the density of the gas molecules which is filled. Okay, त्या डेन्सिटी वरती, त्याच्या गॅसच्या डेन्सिटी वरती ते डिपेंड आहे. म्हणजे डेन्सिटी म्हणजे काय, तर त्याची पॉप्युलेशन, किती व्हॉल्यूम आपण भरलाय त्याच्यावरती त्याचं कोलिजन्स आणि गॅस मॉलिक्युल्स, नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स डिपेंड्स आहे, बरोबर. फर्दर दिस नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स विच इज स्ट्रायकिंग ऑन द वॉल ऑफ वेसल्स ऍट एनी इन्स्टंट, कोणत्याही क्षणाला जेव्हा तो गॅस मॉलिक्युल्स त्या वॉल ऑफ वेसल वर स्ट्राईक होत असेल, इट इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ द गॅस. हे लक्षात येतंय की ज्या क्षणाला, कुठल्याही क्षणाला जी काय मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मॉलिक्युल्स, समजा 10 मॉलिक्युल्स आहेत, 10ही मॉलिक्युल्स जर वॉल ऑफ वेसल वरती स्ट्राईक होत असेल, तर हा जो स्ट्रायकिंग आहे, किती वेळात स्ट्राईक होतोय आणि किती मॉलिक्युल स्ट्रायकिंग होतात, दॅट इज ऑल्सो, इट इज डिपेंड्स अपॉन द डेन्सिटी ऑफ अ गॅस. इट इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन द डेन्सिटी ऑफ द गॅस. इफ इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द number of gas molecules and number of collision is directly proportional to the gas density, then the total force of attractions which is related to the pressure correction is directly proportional to the density. म्हणजेच काय, हे सगळं म्हणजे काय, तर टोटल प्रेशर, हे टोटल प्रेशर. सो द टोटल प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द गॅस डेन्सिटी. हे लक्षात आलंय. So if it is directly proportional to the gas density, so density is denoted by d square, and then your pressure, corrected pressure, it can be denoted by P dash is directly proportional to the d square. म्हणजे आपण असं लिहू शकतोय, हे तुमच्या लक्षात आलंय की प्रेशर कशामुळे एक्झर्ट होते, कोलिजन्स. कोलिजन्स म्हणजे काय, तर दोन गॅस मॉलिक्युल्स किंवा वॉल ऑफ वेसल्स वरती असलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशावर डिपेंड आहे,
तर नंबर ऑफ कोलिजन्स किती वेळा कोलिजन्स होतात आणि किती मॉलिक्युल्स कोलाइड्स होतात, नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. आता नंबर ऑफ कोलिजन्स आणि नंबर ऑफ gas molecules, it is directly proportional to the gas density. So if it is directly proportional to the gas density, it means that the total volumes, it is also depends on the number of collisions and number of gas molecules. It means that the total pressure is directly proportional to the gas density. So gas density of gas is denoted by the d square. Hence, we can write the P dash is directly proportional to d square. P dash is directly proportional to d square. म्हणजे correction pressure is directly proportional to the density of a gas molecules. So that is d square. So if you consider the 1 mole of gas, आता जर आपण 1 mole of gas consider केला असेल, if you consider the 1 mole of gas, that is the D is equals to m upon V, आपण असं म्हणू शकतोय बरोबर. म्हणजे डेन्सिटी म्हणजे काय, तर मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. सो ऍज इट रिमेन्स कॉन्स्टंट. आता 1 मोल ऑफ गॅस मॉलिक्यूल साठी डेन्सिटी जी काय असेल तर रिमेन्स कॉन्स्टंट, अँड दॅट इज डेन्सिटी मीन्स द मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी मीन्स मास अपॉन व्हॉल्यूम. So if it is, we can write the density is directly proportional to, or pressure correction is directly proportional to the d square or the density, and density is called as the d upon m upon v, mass upon volume. Then we can write P dash is directly proportional to d square, since the d equals to m upon v, mass upon volume. Then we can write काय लिहू शकतोय आपण, d म्हणजेच काय, तर d. आता याला आपण d स्क्वेअर और d is proportional to 1 upon v. म्हणजेच काय, तर p डॅश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d स्क्वेअर आहे ना, त्यामुळे m हा कशासाठी आपण 1 मोल साठी घेतोय, कशासाठी 1 मोल साठी. इफ इट इज सिंगल मॉलिक्युल, तर मास ऑफ दिस वन 1 आपण असं कन्सिडर करूया. देअरफॉर वी कॅन राईट दिस m इक्वल्स टू दिस वन. ओके, आता m हा आपण असं का लिहितोय की 1 मोल ऑफ गॅस, म्हणून आपण त्याला 1 मोल आहे म्हणून मास त्याचा आपण असं कन्सिडर करूया की इट विल बी दिस. सो देअरफॉर वी कॅन राईट d इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन v. Hence d square directly proportional to 1 upon v square. v square म्हणजेच काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 upon v square. सॉरी, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 upon v square, राईट. hence p dash म्हणजे आपण असं